कोल्हापुरात नुकतेच पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले, ज्यामध्ये शहरात एका निवृत्त सिव्हिल सर्जनने ज्या डॉक्टर गायकवाडांवर लोकांचे जीव वाचवण्याची जबाबदारी होती, त्यांनीच 250 ते 300 निष्पाप जीवांना या जगात येण्याआधी संपवले. विचार करा, 300हून अधिक भ्रूण हत्या करणारा एक उच्च शिक्षित पांढरपेशा गुन्हेगार कायद्याच्या नाकावर टिचून उच्चभ्रू वस्तीमध्ये हे काम करतोय. पण आज आपण फक्त या एका डॉक्टर बद्दल बोलणार नाही आहोत, कारण हा डॉक्टर म्हणजे या अवाढव्य आणि अमानुष गुन्हेगारी विश्वाचे फक्त एक हिमनगाचे टोक आहे. खरा अंधार त्या पाण्याखाली आहे, ज्याची साधी कल्पनाही आपल्याला करवत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण रॅकेटचे ऑपरेशन तसेच ग्रामीण भागातील भयावह वास्तवाचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. आपण अनेकदा वाचतो, ऐकतो की समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या आहेत. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की हा काळा बाजार आता अधिक हायटेक आणि अधिक छुपा झाला आहे. त्यामुळेच आजच्या घडीला कोल्हापूर, सांगली आणि सीमावर्ती भागातील गावांमध्ये असे दुष्कर्म करणारे अनेक बोगस आणि छुपे डॉक्टर आहेत, जे सर्रासपणे हे काम करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात असे अनेक डॉक्टर आहेत ज्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रूण हत्यांची नोंद होऊ शकते, जर प्रामाणिकपणे तपास झाला तर. ग्रामीण भागात या डॉक्टरांची स्वतःची एक समांतर सिस्टीम चालते. एखादे छोटेसे क्लिनिक जे बाहेरून अगदी सामान्य वाटते, ते आतून एका कत्तलखान्यासारखे चालले जाते. हे छुपे डॉक्टर कायद्यातील पळवाटांचा पुरेपूर फायदा घेतात. हजारो भ्रूणहत्या करणारे हे लोक सहजासहजी पकडले जात नाहीत, कारण त्यांच्या मागे एक भक्कम सिस्टीम उभी असते. हे डॉक्टर म्हणजे स्थानिक लोकांसाठी कधी कधी देवदूत बनून वावरतात, कारण ते समाजातील एका विकृत मानसिकतेची तहान भागवत असतात, ती म्हणजे वंशाला दिवा हवाच. आणि या मानसिकतेचा फायदा घेत हे डॉक्टर करोडपती होत आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट चालते तरी कसे, कोणालाच कसा सुगावा लागत नाही? तर समजून घ्या, या गुन्हेगारी विश्वाची मोडस ऑपरेंडी. हे रॅकेट अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने काम करते. याचे मुख्य 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा, एजंटचे जाळे. या डॉक्टरांचे स्वतःचे एजंट्स असतात. दुर्दैवाने यात काही स्थानिक दाई, कंपाऊंडर किंवा काही खासगी आशा वर्कर सारख्या लोकांची साटेलोटे असते. एखादी महिला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा गरोदर असेल आणि तिला आधीच मुली असतील, तर हे एजंट्स अलगदपणे कुटुंबाशी संपर्क साधतात. त्यांना खात्री दिली जाते की काम 100% गुप्त राहील. दुसरा टप्पा, कोडेड भाषा आणि हायटेक मशीन्स. सगळा व्यवहार कोडवर्ड मध्ये चालतो. फोनवर कधीही मुलगा किंवा मुलगी असे शब्द वापरले जात नाहीत. पेडा की बर्फी, गुलाबी की निळा, कळी की फुल अशा शब्दात व्यवहार ठरतो. आजकाल तर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स आल्या आहेत, ज्या एका बॅगेत मावतात. रात्रीच्या अंधारात गाडीतच किंवा एखाद्या निर्जन शेतावरती लिंगनिदान केले जाते. तिसरा टप्पा, द मिडनाईट ऑपरेशन. लिंग निदान झाल्यावर जर गर्भ स्त्रीचा असेल तर सौदा ठरतो. 50,000पासून ते लाखापर्यंतची रक्कम घेतली जाते. गर्भपात करण्यासाठी पहाटेची किंवा मध्यरात्रीची वेळ निवडली जाते, जेणेकरून कोणताही संशय येऊ नये. चौथा आणि सर्वात भयंकर टप्पा, विल्हेवाट. सर्वाधिक काळजी या टप्प्यावर घेतली जाते. गर्भाची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेडिकल वेस्टचा बेकायदेशीर वापर केला जातो. कधी हे अवशेष नदीत, ओढ्यात फेकून दिले जातात, तर कधी कुत्र्यांना, डुकरांना खाण्यासाठी उकिरड्यावर टाकल्या जातात. हे सांगतानाही माझ्या अंगावर काटा येत आहे, पण हे आपल्याच आजूबाजूला घडणारे विदारक सत्य आहे. आता यातील सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा, हे सगळे इतके उघडपणे चालू असून देखील प्रशासनाला, पोलिसांना आणि आरोग्य विभागाला याची खरंच माहिती नसणं ही आश्चर्याचीच बाब आहे. आणि त्या सुद्धा जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी अशा क्लिनिकवर धाड टाकण्याचा विचार करतो, तेव्हा त्याच्याकडून ही कारवाई शेवटापर्यंत जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. कोल्हापुरातील जो निवृत्त सिव्हिल सर्जन सरकारी व्यवस्थेचा भाग होता, त्याला त्या व्यवस्थेतल्या सगळ्या पळवाटा माहिती होत्या. म्हणून पकडले गेल्यानंतर ते वैद्यकीय कारणांचा आधार घेतात. मी म्हातारा आहे, मला बीपी आहे, शुगर आहे, मला विस्मरण झाले आहे, असे सांगून ते तपासाची दिशा भरकटवतात. आणि आपली न्याय व्यवस्था अशा पांढरपेशा आरोपींना अनेकदा संशयाचा फायदा देऊन जामिनावर मोकळे करते. हे केवळ कायद्याची थट्टा नाही, तर 300हून अधिक हत्यांची निर्गुण खिल्ली आहे. शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त ते डॉक्टर आहेत का? नाही. जोपर्यंत समाजात मुलगाच पाहिजे अशी मागणी आहे, तोपर्यंत असे डॉक्टर पैदा होतच राहणार. अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जिथे डिमांड असते तिथे सप्लाय करणारी व्यवस्था उभी राहतेच.
कोल्हापूर सारखा सदन जिल्हा जिथे शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे, तिथे जर ही विकृत मानसिकता असेल तर आपण स्वतःला प्रगत कसे म्हणून घ्यायचे? आपण मुलींना देवीचे रूप मानतो, नवरात्रात त्यांची पूजा करतो आणि त्याच मुलीला जन्माआधी पैशांच्या बंडलांसाठी कचऱ्याच्या डब्यात फेकतो. डॉक्टर गायकवाड हे फक्त एक मोहरे आहेत. हिमनगाचे ते टोक प्रशासनाने कापले तरी चालेल, पण जोपर्यंत तो मूळ बर्फाचा डोंगर आपण वितळवत नाही तोपर्यंत हा काळा बाजार थांबणार नाही. आज गरज आहे ती कडक कारवाईची, फास्ट ट्रॅक कोर्टाची आणि या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची, जेणेकरून भविष्यात कोणाचाही असे करण्याचे धाडस होणार नाही. तुम्हाला काय वाटते? या डॉक्टर गायकवाड आणि त्यांच्यासारख्या हजारो भ्रूण हत्या करणाऱ्या ग्रामीण भागातील छुप्या गुन्हेगारांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? प्रशासनाचे हे अपयश आहे की समाजाचे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.